Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. What is the methods of sampling? So, sampling म्हणजे काय हे आपण लास्ट लेक्चर मध्ये लर्न केलेलं आहे. डिटेल सॅम्पलिंग हे काय आहे, जे होल पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करणार है ना. सो सॅम्पल दोज आर रिप्रेझेंटेटिव्ह टू होल पॉप्युलेशन. सो यामध्ये आपण जेव्हा सॅम्पल सिलेक्ट करतो तेव्हा काही मेथड्स यूज केल्या जातात. सो बेसिकली this is classified into two categories, random sampling and non-random sampling. So random sampling मध्ये again classification असेल मग simple random sampling, stratified sampling, systematic sampling and multi-stage sampling. Non-random मध्ये judgmental sampling, quota sampling, convenience sampling, snowball sampling, etc. Okay. So आता इथे SSS ह्या एस पासून स्टार्ट होणारे आहेत, त्यामुळे रँडम मध्ये ट्रिपल एस लक्षात ठेवा. ट्रिपल एस एन ट्रिपल म्हणजे त्याचं निमॉनिक लक्षात ठेवा. ट्रिपल एस किंवा S3M. सिंपल रँडम, स्ट्रॅटिफाईड, सिस्टमॅटिक अँड मल्टी स्टेज. आणि इथे ही चार आहेत ज्याच्यामध्ये जजमेंट, कोटा, कन्व्हिनियन्स अँड स्नोबॉल. आता हे जे होतात आमच्या पार्ट ऑफ सिलेबस, तेव्हा मी हे माझ्या नावावरूनच लक्षात ठेवलं होतं. JC म्हणजे जजमेंटल, कोटा, जजमेंटल अँड कन्व्हिनियन्स. आणि बाकी हे लक्षात राहिले मग वेगळे आहेत, कोटा सॅम्पलिंग अँड स्नोबॉल सॅम्पलिंग. सो ह्याचं क्लासिफिकेशन इकडे तिकडे कुठेही होता कामा नये. त्यामुळे रँडम सॅम्पलिंग मध्ये चार टाइप्स आहेत, नॉन रँडम मध्ये चार आहेत. रिवाइज झाले का बघा, एकदा रिकॉल करा. सिंपल रँडम सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग, मल्टीस्टेज सॅम्पलिंग. Simple random sampling, stratified sampling, systematic sampling and multi-stage sampling. Non-random मध्ये आहेत judgmental sampling, quota sampling, convenient sampling, snowball sampling. क्लिअर झाला चार्ट? रिवाइज झाला का? रिवाइज झाला का चार्ट? मी रिपीट करून घेणार आहे. फटाफट आन्सर द्या. अमर, अनिशा, अंकिता, कीर्ती. Yes, ma'am. Okay. So STM and JCQS. ओके, त्याचं निमॉनिक्स लक्षात ठेवा. ओके, आता जाऊया आपण डिटेलिंग कडे. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड. फर्स्ट इज सिंपल रँडम सॅम्पलिंग. इथे सिंपली आपण काय करणार आहोत, सॅम्पल हे सिलेक्ट करणार आहोत. So in this case, each individual is chosen entirely by chance and each member of the population has an equal chance. म्हणजे आपण जे एंटायर पॉप्युलेशन आहे किंवा त्यामध्ये जे डिवायडेशन केलं आहे त्या पॉप्युलेशनला आपण काय करणार आहोत, इक्वल चान्स देणार आहोत. जसं की आपण काय सांगितलं होतं, रत्नागिरी डिव्हिजन किंवा रत्नागिरी डिस्ट्रिक्ट किंवा दापोली आपण काय केले, वेगवेगळ्या पार्ट मध्ये त्याचं डिवायडेशन केलं. पण आपण मात्र इथे सिंपल रँडम मध्ये सगळ्यांना सेम चान्स देणार आहोत. फॉर एक्झाम्पल, दापोली मधून आपण 10च कस्टमर घेतले तर 10च कस्टमर आपण दाभोळ मधून घेणार, 10च कस्टमर आपण हरणे मधून घेणार. लक्षात येत आहे? म्हणजेच तुम्ही काय केले, तिथे इक्वल चान्स टू ऑल पॉप्युलेशन और ऑल युनिट, ऑल सॅम्पल फ्रेम असं म्हणू शकता. इक्वल चान्स हा एकच वर्ड लक्षात ठेवा. इक्वल चान्स, सिंपल रँडम सॅम्पलिंग. Are you getting my point? निमॉनिक लक्षात ठेवा. सिंपल रँडम सॅम्पलिंग डॅश करा, इक्वल चान्स. इक्वल चान्स टू ऑल रिस्पॉन्डंट किंवा ऑल सॅम्पल म्हणा. जितके सॅम्पल सिलेक्ट केलेले आहे त्यांना इक्वल चान्स देतात तुम्ही. देन सेकंड पॉइंट, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. सिस्टमॅटिकली जे काही सिलेक्ट करणार आहोत आपण ते सिस्टमॅटिक करू. So individuals are selected at regular intervals from the sampling frame. So the interval are chosen to ensure an adequate systematic sampling is obtained more convenient than simple random sampling and it is easy to administrator. Okay, आता ही मेथड ही कशी आहे तर सिस्टमॅटिक आहे ऍज कम्पेअर टू सिंपल रँडम सॅम्पलिंग पेक्षा. आता इथे काय बरं सांगितलं जातं, फॉर एक्झाम्पल आपण इकडे येऊ जरा.
The simple random sampling सिंपल मध्ये आपण काय सांगितलं, प्रत्येक ठिकाणी तुम्ही काय करणार आहात, इक्वल चान्स देणार आहात. म्हणजे तुम्ही तुमच्या पॉप्युलेशनची सपोज काय केलेले आहे, 4 पार्ट केले आहे ना. हे 6 पार्ट झाले पॉप्युलेशनचे. सपोज तुम्ही यामधून 10 घेतले तर यामधून 10 घ्याल, यामधून 10 घ्याल, यामधून 10 घ्याल. सो दिस इज द सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग. इज इट क्लिअर? सिंपल रॅन्डम. आता सिस्टमॅटिक मध्ये काय सांगायचंय बघा. सिस्टमॅटिक मध्ये आपण काय म्हणतो की इथे आपण एक फिक्स इंटरवल यूज करतो. इथे आपण काय करणार, फिक्स इंटरवल यूज करणार. सपोज तुमच्या लक्षात आलं की इथे टोटल किती आहेत, इथे काय आहे, तर सपोज एक 100 कस्टमर आहेत असं आपण अज्युम करू. ह्या एरियामध्ये 100 आहेत, ह्या एरियामध्ये 100 आहेत, वॉट एव्हर. इकडे किती आहेत माहिती, पण इथे आपण 100 आहेत असं अज्युम करू. सो सिस्टमॅटिक सॅम्पलिंग मध्ये तुम्ही काय करताय का, फिक्स इंटरवल नंतरचे रिस्पॉन्डंट टेकन घेताय. ओके, कन्सिडर करताय. म्हणजे पहिला आपण घेतला, 1 नंबरचा कस्टमर घेतला, त्याच्यानंतर आपण काय केलं तर एक फिक्स इंटरवल दिला. त्याच्यानंतर आपण 4 नंबरचा घेतला, त्याच्यानंतर मग 8 नंबरचा घेतला, त्याच्यानंतर मग 12, नंतर 16, असं पण त्यांना आधी नंबरिंग दिलं. आणि त्याच्यानंतर मग सिस्टमॅटिक किंवा फिक्स इंटरवल नंतर तो जो काही रेशो होता, जे स्टँडर्ड होतं ते फॉलो केलं. म्हणजे इथे कुठेही तुम्ही बायसनेस नाहीये. तर तुम्ही काय केलं, एक स्टँडर्ड सेट केला, एक सिस्टीम सेट केली आणि त्या सिस्टीम नुसार तुम्ही सॅम्पल हे सिलेक्ट केले. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes. आर यू गेटिंग माय पॉइंट? गुड गुड. म्हणजे इथे आपण काय केलं, एक सिस्टीम यूज केली, एक स्टँडर्ड यूज केलं आणि सिंपली काय केलेले आहेत, रिस्पॉन्डंट हे सिलेक्ट केले. ओके, चला पुढे जाऊया आपण. देन सिस्टमॅटिक सॅम्पलिंग मध्ये थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग मध्ये पेपर सिलेक्टेड ऍट द रेग्युलर इंटरवल्स, सिलेक्शन ऍट रेग्युलर इंटरवल्स फ्रॉम द सॅम्पल फ्रेम. इथे तुम्ही काय करताय, एक इंटरवल यूज करताय. त्या इंटरवल नंतर तुम्ही रिस्पॉन्डंटना सिलेक्ट करताय. सो दिस इज द कन्व्हिनियंट मेथड. दिस इज द कन्व्हिनियंट दॅन सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग. सिंपल पेक्षा थोडीशी कन्व्हिनियंट आहे मेथड अशी मानली जाते. पुढे जाऊ आपण. Stratified sampling. Stratified we were already learned in last lecture, right? Stratified मध्ये आपण काय बघितलं होतं, स्ट्रॅटिफाईड मध्ये परत येऊया इकडे. ओके, स्ट्रॅटिफाईड मध्ये आपण काय लर्न केलं होतं, जिथे काय आहे तुम्ही स्ट्रॅटा तयार केले. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक स्ट्रॅटा आहे, हा एक स्ट्रॅटा आहे आणि हा एक स्ट्रॅटा आहे. सो पण हा जो राऊंड आहे यामधले पॉप्युलेशन हे सेम कॅरेक्टरिस्टिक इंडिकेट करतात. हा सेकंड राऊंड आहे, यामधले रिस्पॉन्डंट आहेत हे सेम कॅरेक्टरिस्टिक इंडिकेट करतील. आणि तुम्ही या प्रत्येकामधून मग काय केलेले आहेत, सिलेक्ट करून ग्रुप तयार केला. दिस इज कॉल्ड द स्ट्रॅटा. ओके, सो प्रत्येकामधून काय केले तुम्ही, सपोज याच्यामधून 5 घेतले, याच्यामधून 5 घेतले आणि याच्यामधून 5 घेतले आणि मग काय केलं तुम्ही, एक पॉप्युलेशन तयार केलं. ओके, सो एक पॉप्युलेशन तुम्ही तयार केलं. दिस इज कॉल्ड द स्ट्रॅटा. आर यू गेटिंग माय पॉइंट? हा स्ट्रॅटा आहे आणि हे तुमचे 3 पॉप्युलेशन आहेत. ओके, स्ट्रॅटिफाईड मधून तुम्ही सेम कॅरेक्टरिस्टिक इंडिकेट करणारे काही रिस्पॉन्डंट सिलेक्ट करता. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Okay, so बघूया आपण थोडंसं डिटेल. स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. In this method, the population is firstly divided into subgroup. तुम्ही पॉप्युलेशन काय केले, सब ग्रुप मध्ये डिवाइड करून घेतले. पहिली गोष्ट, दिस इज कॉल्ड द स्ट्रॅटा. सो हु ऑल शेअर अ सिमिलर कॅरेक्टरिस्टिक. ते काय करणार आहे, त्या जो स्ट्रॅटा आहे हा सिमिलर कॅरेक्टरिस्टिक इंडिकेट करेल. सो इट इज युज्ड व्हेन वी माइट रिझनेबली एक्सपेक्ट the measurement of interest to vary between the different subgroup and we want to ensure representation from all the subgroup. आणि मग हे जे सबग्रुप तुम्ही तयार केलेले आहेत
हे तुमचा रिझल्ट किंवा तुमच्या एक्सपेक्टेशन ह्या प्रॉपरली रिप्रेझेंट करू शकते. आपल्याला इथे थोडासा ऍक्युरसीकडे आपण जास्त जातो असं म्हणू शकतो स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग मध्ये. ओके, कारण जो स्ट्रॅटा आहे हा सिमिलर कॅरेक्टरिस्टिक इंडिकेट करतो. नेक्स्ट पॉइंट इज अ क्लस्टर सॅम्पलिंग. आता एक लक्षात ठेवा, स्ट्रॅटिफाईड आणि क्लस्टर दिस इज द अपोजिट. हे काय आहेत तर अपोजिट मेथड आहेत. ओके, दीज आर द अपोजिट मेथड्स. So in cluster sampling, subgroup of the population are used at the sampling unit rather than the individuals. The population is divided into subgroups known as cluster, which are randomly selected to be included in the study. म्हणजे इथे तुम्ही काय केला, त्या पॉप्युलेशनचे सबग्रुप तयार केले, जसं इथेही केलेले आहेत स्ट्रॅटिफाईड मध्ये. पण स्ट्रॅटिफाईडचं स्पेशल फीचर काय आहे, दे इंडिकेट द सिमिलर कॅरेक्टरिस्टिक. जो ग्रुप तुम्ही सिलेक्ट केलेला आहे हा सिमिलर कॅरेक्टरिस्टिक इंडिकेट करेल. पण क्लस्टरचं असं काही नाहीये. क्लस्टर मध्ये कुठेही तुम्हाला म्हटलेलं नाहीये की तुम्ही जो सब ग्रुप सिलेक्ट केलेला आहे हा सेम कॅरेक्टरिस्टिक इंडिकेट केला पाहिजे. ओके, जस्ट इथे तुम्ही काय करताय, क्लस्टर करताय आणि त्या क्लस्टर मधून मग काय करताय, तुम्ही सॅम्पल हे सिलेक्ट करताय. ओके, त्यामुळे इथे हिट्रोजिनियस कॅरेक्टरिस्टिक सुद्धा असू शकतात. इज इट क्लिअर? Yes. May or may not be indicate the similar characteristic on the cluster sample. Then non-probability sampling. नॉन प्रोबॅबिलिटी मध्ये काय सांगायचं आहे, फर्स्ट आहे कन्व्हिनियंट सॅम्पलिंग. नॉन प्रोबॅबिलिटी तुम्ही काय केलं, तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही जाऊन सॅम्पलिंग हे सिलेक्ट केले. दॅट मीन्स कन्व्हिनियंट. जसं म्हणतो ना, ऍज पर युअर कन्व्हिनियन्स यू विल कलेक्ट रिस्पॉन्डंट और फिलअप क्वेश्चन आहे. आपण जाणार, ओके मला 4 वाजता वेळ आहे ना, मी गेलो मार्केटमध्ये, जे काही 4 वाजताची लोक जे काही मला भेटले त्यांना मी क्वेश्चन दिली आणि त्यांच्याकडून फिलअप करून घेतली. So that means this is a convenient method to the researcher. Okay, जो रिसर्चर असेल, जो डेटा फिलअप करणारा पर्सन असेल, कंडक्ट करणारा, तो त्याच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे ही मेथड यूज करतो. So convenient sampling is the perhaps the easier method of sampling because the participants are selected based on the availability and willingness to take a part. जे ज्याची इच्छा आहे तो त्या तुमच्या क्वेश्चनर मध्ये पार्टिसिपेट होईल. जो अवेलेबल आहे तुम्ही त्याला विचाराल की अरे तू क्वेश्चनर फिलअप करून देऊ शकशील का, मग त्याची विलिंगनेस असेल तर आपण काय करतो की त्याचा रिस्पॉन्स घेतो. एखाद्याची विलिंगनेस नसेल तर त्याच्याकडून नाही घेतला. सो दिस इज द कन्व्हिनियंट ऍज पर द रिस्पॉन्डंट ऍज पर द पार्टिसिपेंट. ओके, असं म्हणू शकतो. कोटा सॅम्पलिंग. कोटा इट्स लाईक अ कॉमन. तुम्हाला माहिती आहे कोटा म्हणजे आपण एक एरिया सिलेक्ट करतो आणि त्याच्या मधूनच आपण काय करणार, रिस्पॉन्डंट सिलेक्ट करतो. So this method of sampling is obtained used by the market researcher. Okay, मार्केट रिसर्च जेव्हा तुम्हाला करायचं असतो तेव्हा तुम्ही काय करता, तर कोटा सॅम्पलिंग मेथड ही चूज करता. Interviewers are given a quota of a subject of a specified types of attempt to recruit. ओके, म्हणजे काय सांगायचं आहे, तुमचा एक सब्जेक्ट क्लिअर आहे, तुमचा एरिया क्लिअर आहे, तेव्हा तुम्ही कोटा सॅम्पलिंग मेथड ही चूज करू शकता. म्हणजे सपोज मला काय करायचं आहे, मी दापोली मार्केटमध्ये गेले, पण दापोली मार्केट मधला कोणता कोटा मला सिलेक्ट करायचा आहे ना. सो इथे आपण तो स्पेसिफिक कोटा डिसाइड करतो आधी आणि मग त्यामधूनच फक्त सॅम्पल आपण सिलेक्ट करतो. जजमेंटल और पर्पजिव्ह सॅम्पलिंग. ओके, ऑलमोस्ट सेमच असेल इथे. जजमेंटिव्ह आणि पर्पजिव्ह म्हणजे आता इथे पर्पजिव्ह सॅम्पलिंग. फॉर एक्झाम्पल मी ठरवलं की TY.BComच्या क्लास मधून मला काय करायचे आहेत, नंबर ऑफ फिमेल किती आहेत, नंबर ऑफ बॉयज किती आहेत, नंबर ऑफ गर्ल्स किती आहेत हे फाइंड आउट करायचे आहे. तर मी SYच्या क्लासमध्ये जाऊन काउंट करेन का? हो नाही. माझा पर्पज काय आहे तर क्लिअर आहे. तर अशा वेळी तुम्ही काय करता, पर्पजिव्ह सॅम्पलिंग मेथड ही चूज करता. So this is also known as the selective or subjective sampling method. So these techniques relies on the judgment on the researcher when choosing who to ask to participate. Researcher may implicit the chosen the representative sample to suit their need or specifically approach individual with the certain characteristic. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज जसं मी सांगितलं मला TYचा क्लास सिलेक्ट करायचा आहे की SYचा क्लास सिलेक्ट करायचा आहे हे आधी मी क्लिअर करेन. म्हणजे मी सपोज काय करणार आहे, एखादं करिअर ओरिएंटेशनचं मला लेक्चर घ्यायचं आहे. ओके, एखादा वेबिनार ऑर्गनाईज करायचा आहे.
तर त्या गोष्टीची गरज जास्त कोणाला असणार आहे? SY च्या स्टुडंटना असेल, FY च्या स्टुडंटना असेल की TY च्या स्टुडंटना असणार आहे? सांगा बरं. जर मला करिअर ओरिएंटेडचं एखादं लेक्चर घ्यायचं असेल तर मी ते कोणासाठी ऑर्गनाइज करेन? TY स्टुडंट. TY स्टुडंट साठी, कारण माझं आता मी जजमेंट केलं. ओके, सो दिस इज रिक्वायर फॉर TY BCom स्टुडंट. आणि मग मी सॅम्पल सिलेक्ट केला आणि मग आपण काय करतो, त्या पार्टिसिपंटला इन्व्हॉल्व करून घेतो. दॅट्स ओके. स्नोबॉल सॅम्पलिंग. स्नोबॉल सॅम्पलिंग मध्ये तुमची एक चेन तयार होते, एक लक्षात ठेवा. स्नोबॉल सॅम्पलिंग मध्ये तुम्ही चेन मधून काय करता, तर डेटा हा कलेक्ट करता. काय आहे बघूया, स्नोबॉल सॅम्पलिंग. सो दिस मेथड इज कॉमनली यूज इन द सोशल सायन्स. म्हणजे आपण जे आहोत सोशल सायन्स, जे आर्ट्स कॉमर्स मध्ये PhD होतात किंवा रिसर्च होतात, तिथे स्नोबॉल सॅम्पलिंग मेथड ही यूज केली जाते. When investigating hard to reach group, existing subjects are asked to nominate further subject known to them, so that the sample increase in size like a rolling snowball. तुमच्या लक्षात येते का बघा. म्हणजे मी सपोज एका स्टुडंटला विचारलं की हा अरे ह्या बाबतीत कोण माहिती देऊ शकेल, मग तो दुसऱ्याची सांगेल, मग दुसऱ्याला विचारलं तर तो तिसऱ्याची देईल. म्हणजे ही चेन तयार होत जाते ऑटोमॅटिक, स्नोबॉल त्याला म्हटलं जातं. ओके, म्हणजे नॉमिनेटेड केलेला जो रिस्पॉन्डंट आहे तोच नेक्स्ट नॉमिनेशन करेल. मग नेक्स्ट नॉमिनेशन वाला तो थर्ड नेक्स्ट नॉमिनेशन करेल. म्हणजे इथे काय नॉमिनेशन मधून तुम्ही काय करताय, तर तो सॅम्पल साईज हा इन्क्रीज होत जातो. ओके, स्नोबॉल सॅम्पलिंगचं एक पिक्चर, एक मिनिट आहे. एक मिनिट, तुम्हाला स्नोबॉल सॅम्पलिंगचा एक इमेज दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे दिसतायत का बघा, हे सॅम्पल. इथे तुम्ही एका पर्सन कडे इन्फॉर्मेशन विचारायला गेला, त्याने दुसऱ्याची इन्फॉर्मेशन दिली बाकीच्या दोन रिस्पॉन्डंटची, आणि त्याने अगेन पुढे पास केली. म्हणजे हे स्नोबॉलने काय होतात, तर तुमचे सॅम्पल हे इन्क्रीज होत जातात. किंवा हेही म्हणू शकताय तुम्ही. लक्षात आलं? तुम्ही पहिल्यांदा 2 एम्प्लॉईजना किंवा 2 कंझ्युमरना कन्सिडर केलं होतं, ते त्याने 3 जणांना सजेस्ट केलं. जसं आपण जेहू मूवीचं एक्झाम्पल घेऊ शकतो. लक्षात येते का? जिथे त्याने सांगितलं होतं की 3 पीपलना हेल्प करा, देन पुढे मेसेज पास करा, आणि ती चेन ऑटोमॅटिकली काय होत गेली, तर स्प्रेड होत गेली, इन्क्रीज होत गेली, आणि तुम्हाला तुमचे रिझल्ट हे इझिली मिळाले. इज इट क्लिअर? स्नोबॉल सॅम्पलिंग. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. चला पुढे Yes, जाऊ. ma'am. सो नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूया. स्टेप्स ऑफ सॅम्पलिंग. किती क्वेश्चन बघूया. स्टेप्स ऑफ सॅम्पलिंग. हा लास्ट आहे क्वेश्चन, कम्प्लीट करू म्हणजे हा युनिट कम्प्लीट होईल. स्टेप्स ऑफ सॅम्पलिंग. ओके, सॅम्पलिंग कडे जायच्या आधी तुम्हाला कोणत्या स्टेप फॉलो कराव्या लागतील? डिफाइन द टार्गेट पॉप्युलेशन, आयडेंटिफाय द सॅम्पलिंग टीम, स्पेसिफाय द सॅम्पल युनिट, then selection the sampling method, determine the sample size, specifying the sampling plan, and select the sample. Okay, so one by one बघू आपण. Define the target population. It's very simple thing. जसं की आपण आधीचे जे क्वेश्चन क्लिअर केलेले आहेत किंवा टर्मिनॉलॉजी बघितली, त्यामध्ये आपण बघितलं पॉप्युलेशन हे काय असणार आहे, तुमचा स्टडी एरिया असणार आहे ना. सो दिस इज कॉल्ड द पॉप्युलेशन. सो पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पॉप्युलेशन काय आहे हे क्लिअर करावं लागेल. So define the population of interest for business research. It is the first step in the sampling process. So in general, target population is defined in terms of the element, sampling unit, extent, and time frame. Okay, तुम्ही तुमच्या टाइम फ्रेम नुसार तुमच्या सब्जेक्ट काय आहे, तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, याच्यावरून तुम्ही पॉप्युलेशन हे डिफाइन करणार. पहिली स्टेप. सेकंड स्टेप कडे आलो तर आपण
स्पेसिफाईंग द सॅम्पलिंग थेम. ओके, पॉप्युलेशन डिफाईन झाल्यानंतर आपण सॅम्पलिंग थेम कडे येतो. सो द डेफिनेशन ऑफ द पॉप्युलेशन इज क्लिअर. अ रिसर्चर शुड डिसाइड ऑन द सॅम्पलिंग थेम. तुम्ही काय करणार त्याच्यानंतर मग त्याचं डिवायडेशन कसं करता येईल, त्याचं सॅम्पल फ्रेम कसं करता येईल हे बघा. The sampling theme is the list of element from which the sample may be drawn. म्हणजे इथे तुम्ही एक लिस्ट करा ज्याच्यामधून आपण किती ड्रॉ करू शकतो बरं टेंटेटिव्ह सॅम्पल, त्याचे एक फ्रेमिंग करा सेकंड स्टेप मध्ये. इज इट क्लिअर फर्स्ट अँड 2 पॉइंट? जागे राहा जागे. Yes, ma'am. देन पॉइंट नंबर 3, सॅम्पलिंग फ्रेम क्लिअर झाला तुमचा. त्याच्यानंतर मग युनिट कडे या. सॅम्पल युनिट. स्पेसिफाय द सॅम्पल युनिट. अ सॅम्पल युनिट इज द बेसिक युनिट दॅट contained a single element or a group of element of the population to be sampled. म्हणजे जसं आपण सांगितलं की पॉप्युलेशन आहे त्याचं डिवायडेशन केलं, पण त्या डिवायडेशन मधला जो एक पार्ट आहे त्यामधून बरं किती सिलेक्ट करायचे आहे तो युनिट तुम्ही डिसाइड करा. ओके, पहिल्या स्टेप मध्ये आपण काय केलं, पहिल्या स्टेप मध्ये आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. ओके, एक मिनिट. सो पहिल्या स्टेप मध्ये आपण आधी पॉप्युलेशन डिसाइड केलं. सो दिस इज कॉल्ड द पॉप्युलेशन. त्याच्यानंतर डिवायडेशन केलं. दिस इज कॉल्ड द सॅम्पल फ्रेम. सो या सॅम्पल फ्रेम मधून प्रत्येकामधून किती सिलेक्ट करणार, दिस इज कॉल्ड द सॅम्पल युनिट. इज इट क्लिअर 3 कन्सेप्ट? Yes, ma'am. देन सॅम्पल फ्रेम आपण सिलेक्ट केलं. एक्सप्लेन करा मॅम. हा, परत सांगू का जैद? हो मॅम. ओके, हा जैद आपण काय सांगितलं बरोबर. आपण पहिल्या 3 कॉन्सेप्ट क्लिअर करायचे. एक मिनिट. बरं, परत इकडे घेऊन सांगते मी म्हणजे क्लिअर होईल. पॉप्युलेशन काय, जसं आपण सांगितलं पॉप्युलेशन म्हणजे हा तुमचा स्टडी एरिया, हा पहिला सिलेक्ट करायचा. सपोज मी सिलेक्ट काय केलेलं आहे, दापोली मार्केट हे मी सिलेक्ट केलं. दापोली मार्केट हे माझं पॉप्युलेशन आहे. पहिली गोष्ट क्लिअर झाली. म्हणजेच काय झालं, हा जो अख्खा राऊंड असेल हा तुमचा पॉप्युलेशन मध्ये. त्याच्यानंतर आपण कुठे आलो, सॅम्पलिंग फ्रेम कडे आलो. मग ह्या अख्ख्या पॉप्युलेशन मधून आपल्याला किती सॅम्पल सिलेक्ट करायचे आहेत हे तरी आपल्याला क्लिअर असायला हवं. म्हणून आपण काय केलं, याचं डिवायडेशन केलं. ओके, म्हणजेच आपण काय केलं, सॅम्पलिंग फ्रेम केलं आणि त्याची एक लिस्ट केली. ओके, या दापोली मार्केटचे किती बरं डिवायडेशन होऊ शकतात. सपोज 5-6 जे काही डिवायडेशन आहे ते आपण काय केले, दापोली मार्केटचे करून घेतले आधी. ओके, म्हणजे आपल्या लक्षात आलं की या दापोली मार्केटमध्ये अरे हा बरेच टाइप्स आहेत किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला कंझ्युमर मिळू शकतात, मार्केटर हे मिळू शकतात. कुठे कुठे कंझ्युमर असणार आहेत त्याचं डिवायडेशन करून घेतलं. ओके, हे झालं सॅम्पलिंग फ्रेम. सॅम्पल युनिट. आता याच्यामध्ये जे आपण 6 पार्ट केलेले आहेत, 6-7 पार्ट जे काही केले, ह्या प्रत्येक पार्ट मधून किती बरं सिलेक्ट करावे लागतील सॅम्पल. सो दिस इज कॉल्ड द युनिट. हा झाला युनिट. त्यामधून सपोज आता इथे तुला 100 रिस्पॉन्डंट दिसतात, तर 100 तरी तू घेणार नाहीस. सपोज मी ह्यातले 20 कन्सिडर करेन, ह्यातले 20 करेन, ह्यातले 20 करेन, ह्यातले 20 करेन. सो दिस इज कॉल्ड द सॅम्पल युनिट. आर यू गेटिंग माय पॉइंट जैद? येस मॅम. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस मॅम. ओके, अजून कोणाला क्लिअर Yes, होत ma'am. नसेल विचारला तरी चालेल. चला पुढे जाऊया. सो सॅम्पलिंग युनिट आपण इथे सिलेक्ट केलं. देन सिलेक्शन ऑफ द सॅम्पलिंग मेथड. आता जे आपण सॅम्पलिंग मेथड बघितल्या, कोणत्या बघितल्या, रॅन्डम सॅम्पलिंग मेथड आणि नॉन रॅन्डम सॅम्पलिंग मेथड. रॅन्डम मध्ये कोणते टाईप बघितले सांगा बरं, किती रिवाइज होतील पटकन. रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये S3M आणि नॉन रॅन्डम मध्ये JCQS. सांगा बरं. सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग, stratified sampling, systematic sampling and multi-stage sampling. Okay,
नॉन रॅन्डम मध्ये आपण काय बघितलं? नॉन रॅन्डम सॅम्पलिंग मध्ये जजमेंट सॅम्पलिंग, Judgment. कोटा सॅम्पलिंग, कन्व्हिनियंट सॅम्पलिंग अँड स्नोबॉल सॅम्पलिंग. सो रिवाइज करा फटाफट म्हणजे लक्षात येते. सो मग हे आपण 4 स्टेप कडे आल्यानंतर आपण कोणती मेथड चूज करायची हे इथे डिसाइड करतो. सो दिस मेथड इज डिपेंड्स ऑन अवर resources, our time, okay, our energy, our availability याच्यावरती डिपेंडेबल असेल. So the sample method outline the way in which the sample unit are to be selected. The choice of the sampling method is influenced by the objective of the business research. Basically काय सांगतो? आता इथे आपल्याला काय सांगायचंय थोडक्यात की the choice of sampling method is depends on पहिली गोष्ट काय असणार आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिसर्च. तुमचा वेळ, तुमची एनर्जी, तुमचे रिसोर्सेस हे नंतर येते. याच्या आधी ऑब्जेक्टिव्ह आले पाहिजे. ओके, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिसर्च. मग त्याच्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ द फिनान्शियल रिसोर्सेस, टाइम, एनर्जी, प्रॉब्लेम, इन्व्हेस्टिगेशन एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. Then next point is determining the sample size. आता इथे ओव्हरऑल सॅम्पल साइज किती घ्यायचा आहे ऍक्च्युअली तो इथे क्लिअर करतो. द सॅम्पल साइज प्ले अ क्रुशियल रोल इन द सॅम्पलिंग प्रोसेस. सो देर आर व्हेरियस वे ऑफ क्लासिफाईंग द टेक्निक यूज इन डिटरमाइनिंग द सॅम्पल साइज. आता ओव्हरऑल पॉप्युलेशन मधून तुम्हाला टोटल नंबर ऑफ सॅम्पल किती घ्यायचे आहेत हे इथे क्लिअर करतो है ना. सपोज आपण त्या डिवायडेशन मधून जे ऍक्च्युअली डेटा कॅल्क्युलेट केलेला आहे तो इथे जस्ट फाइंड करणार. देन स्पेसिफाईंग द सॅम्पल प्लॅन आणि मग सॅम्पल प्लॅन प्रिपेअर करणार. सो दिस स्टेप द स्पेसिफाईंग अँड डिसिजन रिगार्डिंग द implication ऑफ द रिसर्च प्रोसेस अँड आउटलाइन. ओके, अँड सिलेक्शन द सॅम्पल last. So this is the final step, selection of the sample. So this is the final step in the sampling process where the actual selection of the sample element is carried out. So at this stage, it is the necessary that the interviewer stick to the rules outlined for the smooth implementation of the business research. आणि जे काही तुम्ही आधीपासूनच्या स्टेप फॉलो केलेले आहेत त्या कन्सिडर करून शेवटी तुम्ही काय करता इथे सॅम्पल हे सिलेक्ट करता. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Ma'am. So इथे आपला युनिट नंबर 2 कंप्लीट झालेला आहे. थँक्यू. Madam.